आपले श्रेयस भाऊ इथं आले होते नाशिक. तर नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस गायकवाड. रामकुंडाबद्दल आणि नाशिक बद्दल थोडी माहिती भेटणारच आहे तुम्हाला. चला इथले जे लोकल प्रवासी काय म्हणतात लोकल रहिवासी आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊ इथल्या बद्दल माहिती. नमस्कार दादा. नमस्कार श्रेयस भाऊ. हा. आपले श्रेयस भाऊ इथं आले होते नाशिक रामकुंडाजवळ. तर आमची भेट झाली नाशिक मध्ये. तर याचं वैशिष्ट्य असं आहे गंगेचं रामकुंडाचं, ही नदी जी येते ती त्र्यंबकेश्वरवरून येते. तिथं त्र्यंबकेश्वरवरून उगम होतं. हा तर तिथं भोलेनी ज्या कापटलेलं आहे म्हणजे शंभू नारायणनी, हा हा तिथून ते उगम होतं. आणि दादा इथं जे कुंभमेळा जो भरतो तो इथंच भरतो की दुसरीकडे कुठंतरी भरतो? नाही, इथंच भरतो रामकुंडामध्ये. आणि इथला जो दुतोंड्या मारुती आहे तो इथं आहे की कुठे येतो नेमकी? तिकडे येतो. तिकडे पुढे आहे का? तिकडे येतो. हा 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 ओके, तिथं दुतोंड्या मारुती. ओके. ही नदी कधी ओव्हरफ्लो झालेली का? हो मग हा. भरपूर आता पूर येतो. त्या पुलापर्यंत पाणी गेलेले. अरे बापरे, एवढं? हो. आता ते जस्ट कंडिशन मध्ये ती पूर्ण म्हणजे छत्री पूर्ण डुबली होती रामकुंडेकडे. क्या बात आहे. दोन मारुती पूर्ण की महापूर जो येतो तर ते तिथे एक मंदिर आहे भोले बाबाचं. त्या घंट्याला जर पाणी लागलं तर त्याला महापूर म्हणतात. ओके. तर इथं लोक एवढं जास्त भक्तिभाव का बरं येतात? म्हणजे आपल्याकडे 2014 मध्ये मोठा महापूर आला होता. हा हा. तर हा पूर्ण पूल पाण्याखाली होता. अरे बापरे. ते असं म्हणतात नारू शंकराच्या घंट्याला पाणी लागलं हा हा. तर ओव्हरफ्लो होते. वा, महापूर म्हणतात त्याला. तर मित्रांनो इथं पण खूप वेळा महापूर येऊन जातो. चांगले त्यांनी माहिती दिली की जेव्हा त्या घंट्याला पाणी लागतं तेव्हा चांगला महापूर आला होता 2014 साली. आणि आवर्जून तुम्हाला पण इन्व्हाइट करतो की जो 27 ला कुंभमेळा भरणार आहे तर त्याच्यात नक्की पार्टिसिपेट व्हा, चांगला भाग घ्या आणि आपली संस्कृती ती जपून ठेवा. धन्यवाद.